नमस्कार मंडळी. कमळीला आपल्या खऱ्या कुटुंबाविषयी कोणतीही माहिती नसते. आपलं आई आणि बाबा हेच आपलं कुटुंब एवढंच कमळीला ठाऊक असतं. या दोघांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती गावातून शहरात येते. आईच्या निधनानंतर कमळी प्रचंड कोलमडून जाते. याशिवाय ती राजांची मुलगी आणि अन्नपूर्णा महाजनांची मोठी नात आहे हे सत्यसुद्धा कमळीपर्यंत पोचत नाही. राजन आणि अन्नपूर्णा जेव्हा कमळीची विचारपूस करण्यासाठी गावी जातात तेव्हाही हे दोघं नेमकं तिच्या आईचा फोटो बघत नाही. त्यामुळे अजूनही कमळीचं सत्य कोणासमोरही आलेलं नाही. याशिवाय दुसरीकडे अनिका कॉलेजमध्ये कमळीचे ॲडमिशनचे पेपर्स फाडून टाकण्याच्या तयारीत असते. कमळीचं ॲडमिशन कॅन्सल करा, आता ती येणार नाही. पण इतक्यात कमळी तिथे पोचते आणि तिला फॉर्म फाडण्यापासून अडवते. कमळी अनिकाला म्हणते, तुला काय मी हरली असं वाटते का? जखमी वाघिणीला डिवचायला जाऊ नको, तुला एका घावातच फाडून ठेवेन. आई आणि आबांच्या निधनानंतर खचलेली कमळी आता एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. तिची कॉलेजमध्ये रिएंट्री झाली आहे. आता कमळीची आई खरंच तिला कायमची सोडून गेली की ती सुद्धा पुन्हा येणार हे लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे.